मित्रांनो नमस्कार, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे, आपण इंजिनिअरिंगला जे मुलं फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ बघताय त्यांना एक मदत व्हावी, त्यांना ब्रांच सिलेक्शन करताना कुठली अडचण राहू नये यासाठी आपण प्रत्येक ब्रांचेसमध्ये जे वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांचे इंटरव्ह्यू करतोय, त्यांच्याकडून त्या ब्रांचेस विषयी डिटेलमध्ये जाणून घेतोय, जेणेकरून विद्यार्थी पालकांना त्या ब्रांच विषयी ऍडमिशन घेताना पुढे भविष्यात कधी वाईट नको वाटायला की माझी ही ब्रांच चुकली। सो मित्रांनो असंच आपण आतापर्यंत खूप साऱ्या ब्रांचेसचे पॉडकास्ट केलेले। सो आजच्या पॉडकास्टमध्ये आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जे इंजिनिअरिंग मध्ये कोर ब्रांच आहे त्या ब्रांच विषयी डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या ब्रांच विषयी डिटेलमध्ये माहिती देण्यासाठी आपल्याकडे प्रोफेसर अनिल जगताप सर आलेले आहे। मित्रांनो सरांची ओळख करून द्यायची म्हटलं तर सरांचं बी आणि एम इलेक्ट्रिकल झालेलं आहे, त्याच्यानंतर सरांचा एक्सपिरियन्स हा 14+ इयरचा आहे आणि तसेच मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक तिथे ते ऍज अ प्रोफेसर म्हणून इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला वर्किंग आहेत। मित्रांनो तो सरांकडनं आज आपण आपल्या इलेक्ट्रिकल ब्रांचेस विषयी तुम्हाला ज्या काही मनात अडचणी असतील, काही शंका असतील ना, खूप जास्त काही शिकायला भेटेल। सो व्हिडिओचं सुरुवात करूया, सरांचं स्वागत करूया आणि आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। सो सर नमस्कार। सर नमस्कार। सर पहिला प्रश्न असा की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही ब्रांच नेमकी काय आहे? तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर बघितलं तर ही एक कोर ब्रांच आहे। बरोबर। जर आपण विचार केला तर ह्या ब्रांचला कधीच आजपर्यंत रिसेशन आलेलं नाही। बरोबर। जर तुम्ही विचार केला तर मागे काही 6 वर्षापूर्वी IT ब्रांचला रिसेशन आलं होतं, 100%। तर ह्या ब्रांचला अजूनही रिसेशन आलेलं नाहीये। करेक्ट। येस, म्हणजे एक कोर ब्रांच आहे। येस येस सर इलेक्ट्रिकल ब्रांच सर कळालं लोकांना कोर आहे, पण इलेक्ट्रिकल ब्रांचची गरज काय आहे नेमकी? इलेक्ट्रिकल ब्रांचची गरज अशी की जसं आता एक विचार जर करा तर सपोज एक भारत पाकिस्तानची मॅच चालू आहे, बरोबर। जर लाईट जर गेली तर तुमचं काय होईल? बरोबर। तर अशी गोष्ट आहे। तर इलेक्ट्रिकल ही जी खूप महत्वाची गरज आहे आणि प्रायमरी गरज आहे आपली, बरोबर राईट। तर त्याच्याशी रिलेटेड जे काही सोर्सेस आहे इलेक्ट्रिकल सोर्सेस, आता डिमांड खूप वाढत चाललेली आहे सगळ्यांची। तर ही डिमांड वाढवण्यासाठी आपल्याला खूप लोकांची गरज पडत असते, बरोबर। तर त्यासाठी ही महत्वाची ब्रांच आहे। बरोबर। सर दैनंदिन जीवनामध्ये इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिकल ही कुठे जनरली वापरली जाते? कारण लोकांचा गैरसमज असा की इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणजे जसे वायरमॅन वगैरे असतात त्या टाईपचं वर्कआउट आहे, कसं वर्किंग प्रोफाईल कसं इंडस्ट्रीमध्ये तुम्ही सांगाल? इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही गेले तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची प्रोफाईल असते। जर जास्त करून त्याची पॉवर सेक्टरमध्ये मागणी जास्त असते, त्याच्यामध्ये नंतर ज्या काही मल्टीनॅशनल कंपनी असेल, स्विचगिअरच्या कंपनी असतील, ABB कंपनी असेल, तर ह्यामध्ये त्यांना खूप सारा स्कोप हा बऱ्यापैकी चांगला असतो आणि मागणी पण जास्त असते। बरोबर। सर गव्हर्नमेंट एक्झाम्स वगैरे इलेक्ट्रिकल कोर ब्रांचला भरपूर असतात, तर कुठल्या प्रकारच्या एक्झाम्स प्रायव्हेट सोबत गव्हर्नमेंट एक्झाम पण मुलं देऊ शकतात? गव्हर्नमेंट एक्झाम जर बघितली तर तो NTPL नावाची एक एक्झाम असते, किंवा जे काही महाजेनकोची एक्झाम असते, महाट्रान्सकोची एक्झाम असते, बरोबर। ते जर तुम्ही एक्झाम जर प्रिपेअर केले तर चांगल्या प्रकारे तुम्हाला तिथं पगार पण मिळतो। आणि सध्या तरी विचार केला तर तुम्हाला सुरुवातीला जर ज्युनियर इंजिनियर असेल तर ज्युनियर इंजिनियरला साधारणपणे स्टार्टिंगच 80,000 रुपयाचा पगार असतो। ग्रेट। येस। सो गव्हर्नमेंट एक्झाम इलेक्ट्रिकल कोर ब्रांचला भरपूर आहे। येस। गेट सर। सर आता आपण जर म्हटलं तर स्कोप आणि ऑपॉर्च्युनिटी काय आहेत इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये? ऑपॉर्च्युनिटी जर बघितल्या तर तुम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंग करत आहात, इंजिनिअरिंग करत असताना जर तुम्ही PLC स्काडा वगैरे याचा जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला, किंवा बी नंतर जर तुम्ही PLC स्काडाचा जर व्यवस्थित क्लासेस जर लावले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे ही मार्केटमध्ये मागणी असते। बरोबर। येस। सर एक जनरली आपण म्हणायचं झालं तर इलेक्ट्रिकल मध्ये ऍज अ इंजिनियर जेव्हा फ्रेशर म्हणून पासआउट होतो तेव्हापासून तर एक 10-20 वर्षाच्या कार्यकालपर्यंत त्याला पॅकेजेस लेवल कसे असतात, जॉब लेवल्स कसे असतात, पेमेंट लेवल कसे असतात? येस। तर आतापर्यंत जर आपण मार्केटचा जर सर्वे केला तर बी पासआउट झाल्यानंतर एक जस्ट फ्रेशर जर असेल तर त्याला साधारणपणे स्टार्टिंग मिळते तुम्हाला जर 15 ते 17,000 18,000 स्टार्टिंग मिळते। पण जसं तसं त्याची एक्सपिरियन्स वाढवत जातो तसं त्याला त्याचं पॅकेज हे वाढत जातं। बरोबर। पण आपण जर विचार जर केला तर IT कॉम्प्युटर आता जसं बघितलं आपण तर ते तसं आपल्याला इन्स्टंटली आपल्याला हाईक नाही मिळत। बरोबर। पण तुम्ही जर म्हणजे विचार जर केला तर आज IT कॉम्प्युटर जर असेल तर काही 5 एक वर्षानंतर त्याला जर रिसेशन येऊ शकतं, पण
ह्या केसमध्ये किंवा Electrical. एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला ती हाईक किंवा जो कॉन्स्टंटनेस जो असतो तो खूप चांगल्या प्रकारे असतो. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये जो रिसेशन हा जो भीती असते याच्यामध्ये नसते. बरोबर. सर आपण जर धरलं की समजा 17-20 हजारापासून एक फ्रेशर मुलगा स्टार्ट करतोय, तर पुढच्या 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर त्याचं पॅकेज काय असू शकतं? पुढच्या 5 वर्षानंतर नक्कीच आणि गव्हर्नमेंट दोन्ही याच्यामध्ये इलेक्ट्रिक प्रायव्हेट मध्ये तर नक्कीच चांगल्या प्रकारचं पॅकेज असेल. फक्त त्याला काही प्रकारचं जे काही स्पेशलायझेशन असेल, बरोबर, म्हणजे पीएलसी म्हणा, स्काडा म्हणा, हे काही स्पेशलायझेशन त्याला हस्तगत करावं लागतील. त्याच्यानंतर त्याचं पॅकेजेस हे नक्की 24 ते 25 लाखापर्यंत जबरदस्त. एव्हा माझा एक मित्र आहे त्याचंही त्याच रेंजमध्ये आहे. येस येस येस. सर पुढच्या आता ज्याला वाटतंय की इलेक्ट्रिकलला यायचं आहे, येस, आता तुमच्या म्हणण्यानुसार एवढं कळालं, विद्यार्थी पालकांना हे क्लिअर झालं असेल की जसं आयटी मध्ये एक डायरेक्ट ग्रोथ आहे पण पुढे रिसेशन येतच. सो आयटीचा हा एक ड्रॉबॅक आहे. आपण बघितलं की मागच्या आता कोरोनाची ती फेज गेली, आता आयटी मध्ये रिसेशन होऊन कितीतरी इंजिनियर्सला काढताय, पण इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, एनटीसी या कोर ब्रांचेस आहेत, यांच्यामध्ये एक स्टेडी पण कंटिन्युअस ग्रोथ आहे. सो आपल्याला भविष्यात ती अडचण नाही की आपण घरी बसणार आहोत. क्लिअर सर? येस येस. सर आता जर एखाद्या मुलाला, पालकांना वाटते की आपल्या विद्यार्थीला जर इंजिनिअरिंगला इलेक्ट्रिकलला घ्यायचं आहे, सो पुढे विचार करतील पुढच्या 10-20 वर्षाचा काळ, सो त्याच्यात त्यांची एकंदरीत कसं असणार आहे इलेक्ट्रिकल पुढच्या 20 वर्षामध्ये? आता एक विचार करा बरं, आता जर आपण 5 वर्षापूर्वी जर विचार केला तर इलेक्ट्रिकल व्हेकल आपल्या कानात येत नव्हतं. बरोबर, राईट. तर आता आपल्याला इलेक्ट्रिकल व्हेकल कानात पण म्हणजे डोळ्यांनी दिसते आपल्याला, राईट. मग तुम्ही जर विचार केला तर इलेक्ट्रिकली व्हेकलचा जो एक मेन जो पार्ट आहे इंजिन, तो आता रिप्लेस झालेला आहे आपल्या इलेक्ट्रिकल मोटर्स मध्ये, बरोबर, राईट. आणि तुम्ही विचार जर केला तर खूप सारा स्पेस पण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतोय, राईट. म्हणजे आतापर्यंत खूप सारे रिसर्च किंवा ज्या कंपन्या आहेत त्या रिप्लेस झालेल्या आहेत, बरोबर. म्हणजे तर तुम्ही विचार जर केला तर पुढच्या काही वर्षामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरची खूप चांगल्या प्रकारे मागणी असणार आहे. करेक्ट, राईट. मग तुम्ही जर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये जर इंजिनिअरिंग करताय तर डेफिनेटली तुम्हाला पुढच्या 25 वर्षात काहीतरी चांगलं भविष्य तुम्हाला मिळेल. प्लस आजकाल विचार जर आपण केला तर तुमच्या मागण्या हे वाढत चाललंय. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये जी काही एनर्जी सेक्टर आहे, बरोबर, त्याच्यामध्ये तुम्हाला सोलर मिळते, त्याच्यानंतर जे काही विंड पॉवर सिस्टीम असेल, म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस मध्ये खूप सारे रिसर्च पण होत आहेत आणि त्यांची डिमांड पण खूप चांगल्या प्रकारे वाढते. येस येस. कारण आता आपल्याला काय करावं लागतंय की जो आपण विचार जर केला की कोलला आपल्याला आता दुसरा पर्याय शोधावा लागेल, डिझेल, पेट्रोल. येस येस. तर दुसरा पर्याय म्हणजे काय की सोलर, जे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहे, म्हणजे तुमचे पीव्ही सेल असेल किंवा विंड मिल असेल, तर याच्यामध्ये खूप सारे डिमांड्स हे आता वाढत चाललेले आहे. बरोबर. येस. तर तुम्ही जर ऍज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर जर विचार केला, पुढचं जे 10 वर्षाचा जो विचार केला, तर डेफिनेटली तुम्हाला मागणी आहे. करेक्ट. म्हणजे सर आपण म्हणू शकतो की जे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत, डिझेल, पेट्रोल, कोल, हे सगळे आता संपत चालले. पारंपरिक म्हटलं तर आपले हवा आहे, सूर्य आहे, सो हे आपल्याला तर आपलं संपत नाही, पण याला एनर्जी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काही स्पेशल इक्विपमेंट, मशीन बनवायचे आहेत आणि त्याच्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. येस येस. आणि प्लस एक अजून म्हणायचं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल एक जर सोलर सिस्टीम आपल्याला कुठेतरी बसवायची असेल, बरोबर, तर आपण जर सोलर सिस्टीम बसवली तर आपल्याला एमएससीबी काय करते की त्याच्यामध्ये काही सूट देते, बरोबर, किंवा काही तुमचं बिल मध्ये झिरो, काही बिल जे असतात ते झिरो पण येतात, बरोबर आहे. येस. तर तुम्ही जर ते सोलर सिस्टीम जर तुम्ही स्वतः बसवत असाल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचा प्रोजेक्ट जर आणत असाल, बरोबर, तर चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याच्यामधून आउटपुट मिळेल किंवा तुम्हाला जो काही टर्नओव्हर असेल तुमचा, जर कंपनी जर तुम्ही प्लेस करत असाल तर त्याचा नक्कीच चांगल्या प्रकारे टर्नओव्हर मिळतो सोलर. आणि प्लस गव्हर्नमेंट थ्रू पण याच्या काही सबसिडीज येतात, त्याच्या काही ट्रेनिंग शेड्यूल्स असतात, ट्रेनिंग तुम्हाला मिळतात आणि गव्हर्नमेंट सुद्धा तुम्हाला त्या प्रकारे मदत करत असतं. ग्रेट सर. येस सर, खूप सुंदर प्रकारे पुढच्या 10-20 वर्षाचा स्कोप. ऑब्व्हियसली सर तुमच्या बोलण्यावर मला एवढं कळालं की जशी लोकसंख्या वाढते, आपल्या गरजा वाढते, आपण ऑटोमेट होतोय, तो मशीन आला. मशीन चालवण्यासाठी आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स लागतंच. येस. सो इलेक्ट्रॉनिक्सला आपल्याला मरण नाही. सर, नवीन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय काय येत आहे? नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे कसं आहे की आज आपण बघितलं तर आयटी मध्ये जर विचार केला तर ChatGPT आज नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला बघायला मिळते. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये अशी नवीन टेक्नॉलॉजी जशी काही बघायला मिळत नाही, पण तुम्हाला काही म्हणजे जसं आपण अपडेशन करावं लागेल किंवा जे सोलर सिस्टीम ज्या असतील, सोलर सिस्टीम येत असेल, म्हणजे जे काही
नवीन एनर्जी सोर्सेस आपल्याला बघायला बरोबर. मिळतील. म्हणजे आता जर बघितलं तर सुपर कॅपॅसिटर किंवा जे आपल्याला चार्जिंग सिस्टीम असेल, जर सपोज एखादी कार असेल तर आज जनरली कार चार्जिंग व्हायला 1 तास लागतो कमीत कमी. 100%. तर आता नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे काय की एक सुपर चार्जिंग कॅपॅसिटर असेल तर त्या नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. Okay. म्हणजे जर तुम्ही चार्जिंग लावली तर साधारणपणे 15-20 मिनिटात तुमची चार्ज व्हायला पाहिजे. बरोबर. एखादी कार असेल किंवा Correct. काही असेल तर ह्या नवीन टेक्नॉलॉजी आज येत आहे. बरोबर. Yes. करेक्ट सर. सर सुंदर तुम्ही मार्गदर्शन करताय सर. हे PLC स्काडा वगैरे जे तुम्ही म्हटले सॉफ्टवेअर, सो Yes. याच्याविषयी थोडं मुलांना आणि अजून कुठले कुठले असे सॉफ्टवेअर्स आहे जे Yes. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगने करणं गरजेचं, त्याविषयी थोडं सांगाल? तर PLC स्काडा जे आहे ते ऍक्च्युअली ऑटोमेशन सॉफ्टवेअर आहेत. बरोबर. म्हणजे जेणेकरून जर एखादी गोष्ट जर तुम्हाला ऑटोमेट करायची असेल, म्हणजे इलेक्ट्रिकल मध्येच असं नाहीये की ज्या दुसऱ्या गोष्टी असेल, म्हणजे मेकॅनिकल असेल, हो. इलेक्ट्रॉनिक असेल किंवा इतर काही गोष्टी असेल तर त्या जर तुम्हाला ऑटोमेट करायच्या असतील तर त्या PLC थ्रू होत असतात. ओके सर. म्हणजे जनरली काय असतं की PLC हे साधारणपणे ट्रान्समिशन सेक्टरला किंवा जनरेशन सेक्टरला हे जनरली युज केले जातात. बरोबर. राईट. आणि स्काडा, PLC स्काडा ह्या जनरली जे जनरेशन असेल किंवा ट्रान्समिशन असेल या गोष्टी तुम्हाला ऑटोमेट करण्यासाठी या Software. युज होतात. ओके. येस. सर एक जनरली बोलायचं झालं तर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स यांच्यात काय डिफरन्स आहे? कारण मुलांना वाटतं इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स एकच आहे. तुम्ही Yes. एखादं साधं आपलं हाऊस होल्ड एक्झाम्पल घेऊन सोप्या भाषेत सांगा. येस. आता जर तुम्ही विचार केला तर सपोज तुम्ही जर बल्ब तुमचा चालू बंद केला तो म्हणजे इलेक्ट्रिकल झाला. घरातला आपला येस. हा. आणि तुम्ही जर मोबाईल जर वापरताय तर हा. दॅट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रॉनिक्स. किंवा जे काही इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे, तुमची टीव्ही इलेक्ट्रॉनिक्स आहे. हा हा. राईट. बरोबर. तुमचे जे काही मायक्रोवेव्ह ओव्हन असेल किंवा जे काय असेल ते सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहेत. बरोबर. पण तुमचा जो सप्लाय आहे, जो Okay. मीटर आहे बरोबर. तो आहे तुमचा एक प्युअर इलेक्ट्रिकल. ओके ओके. राईट. येस. म्हणजे हा जो पार्ट आहे तो इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल आहे. इलेक्ट्रिकल Yes. बॅकग्राऊंड वर्किंग येस. सिस्टम. येस. ग्रेट. सर आता एकंदरीत पालकांना विद्यार्थ्यांना ओव्हरऑल पूर्ण आयडिया आलेली आहे, पण Yes. तरी एक मला जनरल विचारायचं आहे की इलेक्ट्रिकल मध्ये समजा आता ज्यांना येऊ पाहायचं आहे इंजिनिअरिंग साठी, सो एकंदरीत सिलेबस स्ट्रक्चर वगैरे कसं आहे? एक शॉर्ट मध्ये कसे विषय असतात? इलेक्ट्रिकल मध्ये साधारणपणे म्हणजे जर आपण आज जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल हे साधारणपणे एकच आहे. बरोबर. जर आपण बाहेरच्या म्हणजे भारताबाहेरच्या जर युनिव्हर्सिटीमध्येच गेलो बरोबर. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल या वेगळ्या ब्रांच तुम्हाला बघायला मिळत नाही. बरोबर. बरोबर. तर फक्त इलेक्ट्रिकल ही एकच ब्रांच आहे. हा, हा. तर आपल्याला इथे इंडियामध्ये काय केलंय की इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल ह्या दोन्ही सेपरेट ब्रांच केली. बरोबर. पण मदर ब्रांच इलेक्ट्रिकल. मदर ब्रांच ही आपली इलेक्ट्रिकलच आहे. बरोबर. आणि एक सिलेबस ज्यांना आता अभ्यासक्रम कसा असणार आहे मुलांना, एक जनरली कसा असतो विषय? आता इलेक्ट्रिकलचा जर म्हटला तर साधारणपणे बेसिकली इलेक्ट्रिकलचा जो छोटासा पार्ट असतो दॅट इज कॉल्ड ॲज बेसिक इलेक्ट्रिकल. बरोबर. त्याच्यानंतर तुमचं सेपरेट म्हणजे स्पेशलायझेशन होत जातं. म्हणजे तुमचे मोटर्स वगैरे असतील, इलेक्ट्रिकल मोटर असतील किंवा तुमची पॉवर सिस्टीम असेल, म्हणजे जनरेशन पासून तर आपल्या घरापर्यंत जे मीटर येतं बरोबर तिथपर्यंत जी काही सिस्टीम असेल ती बरोबर. तुम्हाला अभ्यासाला मिळते ह्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये. ओके. म्हणजे जनरेशन कसं होतं आणि ते जनरेशन कसं ट्रान्समिट होतं, ट्रान्समिट झाल्यानंतर तुमच्या घरापर्यंत ती वीज कशी येते बरोबर. याचा संपूर्ण अभ्यास म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. सुंदर सर, सोप्या भाषेत Yes. तुम्ही क्लिअर केलं. सर आता माझा शेवटचा क्वेश्चन की ज्यांना विद्यार्थ्यांना आता इंजिनिअरिंगला आलेले समजा इलेक्ट्रिकल साठी किंवा Yes. ज्यांनी कन्फर्म केलं तर त्यांनी 4 वर्षात एक लास्ट इयरला चांगल्या कंपनीत प्लेसमेंट होण्यासाठी 4 इयर मध्ये स्वतःला कसं डेव्हलप केलं पाहिजे? तर 4 वर्ष जर आपण करायचं असेल तर तुम्हाला डेफिनेटली जो कंपनीचा क्रायटेरिया असेल म्हणजे थ्रू आउट तुम्हाला फर्स्ट क्लास काढावा लागेल. पर्सेंटेज तर पहिला. येस. तर काही कंपन्या अशाही असतात की थ्रू आउट क्लास हा घेत नाही, कारण बरोबर. कसं असतं त्यावेळेस जी कॉम्पिटिशन असेल त्याच्यावर त्यानुसार ते जे काही रिक्रुटमेंट असेल ती होत असते. करेक्ट. तर जनरली काय असेल की तुम्हाला जर थ्रू आउट फर्स्ट क्लास असेल तर डेफिनेटली तुम्हाला आधी तुमचा नंबर असेल. बरोबर. येस. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पुन्हा तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे, कारण कसं असतं म्हणजे मी जर विचार केला म्हणजे तुम्ही जर म्हणजे ज्या काही कन्सेप्ट आहे
या सगळ्या इनविजिबल कन्सेप्ट आहे बरोबर. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये. म्हणजे जर तुम्ही विचार केला फ्लक्स, बरोबर कारण फ्लक्स जर नसेल तर कुठलंच इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट हा तुमचा चालणार नाही. चालणार नाही. पण बरोबर. विशेष आता मी जर कम्पेअर केला तर फॉर एक्झाम्पल सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. बरोबर आहे. तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जर एखादी बिल्डिंग बांधायची आहे तर तुम्हाला दिसते ती बिल्डिंग बरोबर. तो की ही बिल्डिंग पार्ट आहे ती दिसतो, अशी सिमेंट बांधायची दिसतो. आहे, बरोबर. त्याच्यामध्ये एवढं काहीतरी मटेरियल तुम्हाला प्लेस करायचं आहे. एवढं inclination पण करायचंय. जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये जर विचार केला बरोबर. आणि ती जर मशीन जर त्याचा जर अभ्यासाचा जर विचार केला तर Imaginary. डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये इमॅजिनेशन करावं लागतं काल्पनिक की जर सपोज याच्यामध्ये फ्लक्स जर काम करताय तर ते कसे करताय. फ्लक्स दिसत नाही. फ्लक्स तर दिसत नाही. बरोबर. म्हणजे जर मी जर म्हटलं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे बिना गाण्याचा डान्स असं मी बरोबर. नेहमी म्हणत असतो. 100% Right. तुम्ही तर- वापरलेली संज्ञा बरोबर आहे. येस. तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जर तुम्हाला दिसतंय किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग एखादा पार्ट तुम्हाला म्हणजे दिसत साधा नाहीये नट तर तो हा बनवतो. खराब होतोय, हा खराब आहे हे दिसतंय तुम्हाला. पण जर सपोज एखादी तार आहे त्या तारमध्ये इलेक्ट्रिकल पॉवर सप्लाय आहे किंवा नाही आहे ते तुम्हाला दिसणारच नाही. बरोबर आहे. अशी गोष्ट आहे. करेक्ट. तर हा फरक आहे याच्यामध्ये. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये जर तुम्ही बेसिक कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असेल की त्या कन्सेप्ट जर व्यवस्थित तुम्ही शिकून घेतल्या तर डेफिनेटली तुम्हाला काही म्हणजे बी नंतर तुम्हाला चांगला स्कोप असेल. बरोबर. आणि जर विचार केला तर काही केसमध्ये असं असतं की काही विद्यार्थ्यांना त्यातलं ज्ञान नसतं बरोबर. आणि म्हणजे मार्क्स तर बऱ्यापैकी चांगले असतात, पण त्याच्यामधलं जर Practically. काही बेसिक ज्ञान जर नसेल तर डेफिनेटली तुम्हाला ते जॉब किंवा ती ऑपॉर्च्युनिटी ही गमावावी लागते. बरोबर आहे. तर पूर्ण थ्रूआउट जो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल तर तो व्यवस्थित कन्सेप्च्युअली तुम्हाला अभ्यास करावा लागेल. करेक्ट सर. फार सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलं. मी पण सर्व विद्यार्थी आणि पालकांना सांगेल की सरांनी जे तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयी सांगितलं तुम्हाला भरपूर कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील. Yes. पण तरी पण तुम्हाला अजून काही त्याच्यात क्वेरी राहून गेल्या तर आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा नंबरही देऊ. तुम्ही सरांना अजून डिटेलमध्ये पण विचारू शकतात आणि अजून रिसर्च करा. इलेक्ट्रिकल ही पण इंजिनिअरिंग साठी एक बेस्ट ब्रांच आहे, बेस्ट ऑप्शन आहे. सो निर्णय आम्हाला फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची आहे जी खरी आहे ती, बाकी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. सर माझं लास्ट क्वेश्चन, वाय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग? वाय हा. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, जसं जर मी सांगितलं तुम्हाला, जर लाईट जर गेली तर तुमचं सगळं संपून जाईल. बरोबर. तर डेफिनेटली तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिवाय पर्यायच नाही. करेक्ट. सो मित्रांनो, पुन्हा एकदा आपण सरांना धन्यवाद देऊ. या सरांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. नक्की व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. अजूनही ज्या मुलांना ब्रांचेसला ऍडमिशन घ्यायचे, ऑप्शन फॉर्म भरायचे, त्यांनाही खूप या व्हिडिओची हेल्प होईल. आणि नक्कीच व्हिडिओद्वारे जी माहिती मिळाली त्याद्वारे अजून थोडा विचार करा. इलेक्ट्रिकल ही सुद्धा इंजिनिअरिंगसाठी खूप चांगला ऑप्शन आहे. सो मित्रांनो, आपण सरांना धन्यवाद देऊया आणि आपला व्हिडिओ संपूया. सो मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.